मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आज आहे 19 सप्टेंबर 2024। अर्थातच आज मुंबई म्हाडाच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत होती, जी आज दुपारी 12 वाजेपर्यंत होती। परंतु आता पुन्हा या लॉटरीला थोडा काळ, थोडा वेळ, काही तास मुदतवाढ मिळालेली आहे फक्त ऑनलाईन अर्ज करण्यासाठी। आणि म्हणून अनेकांनी प्रश्न केले होते की सर, ही तारीख अजून पुढे वाढू शकते का, किंवा 2-4 दिवसांनी वाढू शकते का, किंवा आठवड्याभराने वाढू शकते का, किंवा काय त्यात बदल केले जाऊ शकतात का, असे काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याकडे आले होते मित्रांनो। परंतु लक्षात घ्या, आता जे काही दुपारी 12 वाजेपर्यंतची तारीख होती त्या वेळेमध्ये वाढ करून ती वेळ आता रात्री 11:59 पर्यंत करण्यात आलेली आहे। अर्थातच जर तुम्हाला म्हाडाच्या ऑनलाईन लॉटरीसाठी अर्ज भरता आला नसेल किंवा काही कारणास्तव तुम्ही तो भरू शकला नसाल, तर आज रात्री 11:59 पर्यंत अर्थातच 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत। आणि आज रात्री 11:59 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट सुद्धा करायचं आहे। कारण दुपारी 12 वाजेपर्यंत ज्यावेळेस ही साईट बंद झाली मित्रांनो, त्याच्यानंतर अनेक जण त्याच टायमाला खूप जण प्रयत्न करत होते। अनेकांचं जे काही डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय झाल्याचे अनेकांना मेसेजेस आले होते, पण ते तारीख जे काही वेळ आहे 12ची, त्या वेळेच्या 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास अगोदर ते मेसेजेस लोकांना आलेले होते की तुमचे डॉक्युमेंट्स अप्रूव्ह झालेले आहेत। अनेकांचे डॉक्युमेंट्स अप्रूव्ह झालेले नाहीत, अनेकांचे पेंडिंग आहेत। त्याच्यामध्ये विशेषतः डोमिसाइल सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट, जे फॅमिली इन्कम आहे ते अनेकदा व्हेरीफाय होताना दिसत नाही, म्हणून अनेकांनी त्याच्या संदर्भात कमेंट्स केल्या होत्या। पण जो काही इन्कम सर्टिफिकेट आणि डोमिसाइल सर्टिफिकेट हे कन्सर्न तहसीलमधून अप्रूव्ह केलं जातं, त्याच्यामुळे म्हाडा ह्याच्यात जास्त काही करू शकणार नाही असंही मला समजलं। पण नक्कीच मित्रांनो, जो काही वेळ लागतोय तो कसा कमी होईल याच्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे। आता आज मित्रांनो रात्री 11:59 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत, कारण ही आता तुम्हाला म्हाडाच्या मुंबई लॉटरीमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत आहे। जेणेकरून जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी ऑनलाईन पेमेंट करू शकता। आता ज्यांचे डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत, कारण मला अनेकांनी फोन केले की सर माझं डॉक्युमेंट्स मी आता मला मिळालेलं आहे, आज दुपारी मला डोमिसाइल मिळालेला आहे, आज संध्याकाळी मला इन्कम सर्टिफिकेट मिळालेलं आहे, आता मी ते अपलोड करू का? तुम्ही करून पहा, ट्राय करून पहा, कारण ते लगेच अप्रूव्ह होईल असं सांगता येणार नाही। कारण मागच्या 4-4, 5-5, 6-6 दिवसापासून अनेकांचे डॉक्युमेंट्स अद्यापही व्हेरीफाय झालेले नाहीयेत, आणि म्हणून ते सुद्धा आता वाट बघतात की ही तारीख संपायच्या अगोदर किंवा ही मुदत संपायच्या अगोदर कुठेतरी ते व्हेरीफाय होतील आणि मला या लॉटरीमध्ये सहभागी होता येईल। मध्यंतरीच्या काळामध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये अनेकांना हे डॉक्युमेंट्स मिळाले नाही, अनेकदा सुट्ट्या खूप आल्या होत्या, त्याच्यामुळे अनेकांना इन्कम सर्टिफिकेट किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट वेळेवर मिळवता आले नव्हते। मग त्याच्यामुळे कुठेतरी कदाचित अनेकांचे डॉक्युमेंट्स हे अप्रूव्ह होताना वेळ लागत असावा असा एक वैयक्तिक अंदाज आहे। पण जे काही 2030 घरांची लॉटरी मित्रांनो, ती किंवा ज्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले किंवा ज्यांनी ऑनलाईन पेमेंट केलं त्यांची संख्या आपल्याला उद्यापर्यंत कळेल। पण महत्त्वाचं मित्रांनो हेच आहे की आता कुठेतरी या लॉटरीतील अर्जांची संख्या खूप वाढलेली आहे, म्हणजे मागील 10-15 दिवसामध्ये याला खूप स्पीड आलेली आहे। कारण मध्यंतरीच्या काळामध्ये खूप सायलेंटली लॉटरी चालली होती, खूप कमी प्रतिसाद मिळताना दिसून आला होता। पण जेव्हा खाजगी विकासकाच्या किमती या म्हाडाने कमी केल्या, त्याच्यानंतर यातील खूप स्पीड वाढलेली आहे। आणि त्याशिवाय जे काही म्हाडा गृहनिर्माण योजना जी बांधलेल्या सदनिका आहेत विक्रोळी किंवा मालाड या ठिकाणी, तेथील घरांना सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे। त्याशिवाय बोरिवलीला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येतोय। फक्त काही लोकॅलिटीमध्ये अजून अर्जाची संख्या जशी पाहिजे त्या घरांच्या प्रमाणात आलेली नाही, जसे की आंटोफिल वडाळा आहे, किंवा घरांची संख्या ही जास्त आहे पण अर्ज तेवढे आले नसल्याचं दिसून आलेलं आहे। तर आता एवढंच आहे मित्रांनो की जर तुम्हाला काही कारणास्तव अर्ज करता आला नाही तर तुम्ही आज रात्रीपर्यंत अर्ज करा। याची पहिली प्रारूप यादी लागणार आहे 27 सप्टेंबर 2023 रोजी, दुसरी यादी लागणार आहे 3 ऑक्टोबरला, आणि याचे जे काही लॉटरी आहे ती सोडत होणार आहे 8 ऑक्टोबर 2024 सकाळी 11 वाजता। जी NCP आहे, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह किंवा यशवंतराव चव्हाण जे काही संकुल आहे त्या ठिकाणी ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।